पिंपरीमधील गुप्त बैठकीनंतर रोहित पवार, अमोल कोल्हे आणि अजित पवारांमध्ये बैठक. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, अमोल कोल्हेंचं सूचक वक्तव्य. पिंपरी चिंचवड पालिकेमधील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी समविचारी पक्षासोबत जायला हवं अशी कार्यकर्त्यांची भावना. त्या अनुषंगाने चर्चा सुरू असून लवकरच निर्णय घेण्यात येईल. अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंमध्ये भेट झाल्याची माहिती. ख्रिसमसच्या कार्यक्रमात अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र आल्याची सूत्रांची माहिती. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी निवडणूक घड्याळावरच लढल्या पाहिजेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अनिल पाटलांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यासंदर्भात बैठका, चर्चा सुरू. अद्याप कोणताही अंतिम प्रस्ताव नाही. युतीबाबत सर्व अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिलेत, सुप्रिया सुळेंची माहिती. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी फक्त निवडणुकीपुरते एकत्र. वरिष्ठांनी प्रशांत जगतापांचे काही निर्णय समजून घ्यायला हवेत. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात आधीपासूनच होती भूमिका. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचं वक्तव्य. युती झाल्यास दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय मिळेल अशी भावना व्यक्त. तर दोन्ही पक्ष विलिनीकरणाचा निर्णय अजित पवारांचा असंही केलं स्पष्ट. पुणे मनपा निवडणुकीमध्ये भाजपकडून शिवसेनेला 12 जागांचा प्रस्ताव. भाजपनं दिलेल्या प्रस्तावावरून शिंदेच्या शिवसेनेमध्ये नाराजी. 25 ते 30 जागा लढण्याची अपेक्षा. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया.